केंद्रात तुमचं सरकार आहे, करा माझ्या शेतकऱ्याला कर्जमुक्त करा. एक तर शेतकऱ्याला हमी भाव मिळत नाही, त्याच्या सगळ्या शेती अवजारांवरती बी बियाणं खता सकट जीएसटी लावला जातोय. पिळून काढायचं, हक्काचं द्यायचं नाही आणि उपकार केल्यासारखं काहीतरी तुमच्या तोंडावरती फेकायचं. हा भीक मागण्याचा प्रकार यापूर्वी महाराष्ट्रामध्ये कधी झाला नव्हता आणि यापुढे सुद्धा आम्ही होऊ देणार नाही. महाराष्ट्र स्वाभिमानी आहे. अरे छत्रपती शिवाजी महाराज की जय आम्ही एवढ्या वर्षानंतर सुद्धा बोलतो आणि हजारो वर्ष लाखो वर्ष बोलत राहू का? कारण तुम्ही विचार करा, जसं आज काही जण मला काहीतरी पाहिजे म्हणून भाजपात जात आहेत, तसं छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा जाऊ शकले असते की नसते? मिळाली असती सुभेदारी? नाही, पण मी करेन ते माझ्या हक्काचं हिंदवी स्वराज्य स्थापन करेन आणि त्यांनी करून दाखवलं. वेळ प्रसंगी औरंगजेब, अफजल खान, शाहिस्ते खान सगळ्यांशी लढले, अगदी जीवावरती उदार होऊन लढले. साधा विचार करा, अफजल खानाच्या भेटीच्या वेळेला जर महाराज बेसावतपणाने गेले असते, चिलखत घातलं नसतं, तर महाराजांची हालत काय झाली असती? पण ठीक आहे, तुम्ही आम्हाला मिठी मारू इच्छिता, आम्ही मिठी मारतो. पण विश्वासघाताने पाठीत वार कराल तर मग मात्र आम्ही वाघ नख काढून तुमचा कोथळा बाहेर काढतो आणि तो काढावा लागेल. हे शिवाजी महाराजांनी शिकवलं. नहीं तो अफजल खान आला असता, हाँ क्या है, नहीं वो आपको बादशाह ने बुलाए, वो आपको वो सुभेदारी दे पाटील के देना चाहते, गेले असते. आपलं काय झालं असतं, महाराष्ट्राचं काय झालं असतं? आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज जे लढले ते स्वतःसाठी नाही लढले. इतक्या वर्षानंतर सुद्धा आपण त्यांना दैवत मानतो. ते आपल्यासाठी लढले. आज जरी ते आपल्यात नसले तरी आपल्यासाठी त्यांनी केलेलं हे सगळं कर्तृत्व, हे जर का आपण विसरून यांच्या नादी लागून लाचारी पत्करणार असू तर मग मात्र छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलू नका अजिबात. आज एका बाजूला हे संपूर्ण जुमलेबाजीचं सरकार आहे, निवडणुका तोंडावर आहेत, देण्यासारखं काही नाही, थापा आणि थापाच देत आहे. पण दुसरा एक महत्वाचा भाग आहे, त्याच्यावर मी आज जरूर पहिला प्रथम बोलणार आहे. आरक्षणावरती मी आज जाहीर बोलणार आहे. आरक्षणावरती मी जाहीर बोलणार आहे, कारण हा महाराष्ट्र माझा आहे. या महाराष्ट्रातला प्रत्येक बांधव, प्रत्येक भगिनी माझी भगिनी आहे, बांधव आहे. आणि माझ्या डोळ्यात देखत छत्रपतींचा हा महाराष्ट्र जाती पातीमध्ये समाजामध्ये भांडणं लावून भाजपवाले जर का मजा मारत असतील तर मी इथे सुद्धा कोण कोण समाजाची लोक आले असतील, मराठा असतील, ओबीसी असतील, धनगर असतील, आदिवासी असतील, मुस्लिम असतील, आणखीन काही असतील, एससी एसटी सगळे असतील, त्या सगळ्यांना मी जाहीरपणाने हात जोडून विनंती करतोय की कृपा करा, तुमच्या प्रत्येक न्याय मागणी बरोबर मी आहे. शिवसेना तुमच्या सोबत आहे. उद्या सुद्धा मुख्यमंत्र्यांनी राजकीय